2 दिवसापूर्वी उद्धव ठाकरे यांनी एक छोटेखानी कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमामध्ये बोलत असताना उद्धव ठाकरे यांनी एका व्यक्तीबद्दल गेल्या 2-3 वर्षामध्ये कधीही भाष्य केलं नव्हतं. त्या व्यक्तीबद्दल सरळ सरळ त्यांचा एक राग समोर आला आणि एकेरी भाषेमध्ये त्यांनी टीका करत असताना ते असं म्हणले की या माणसाला मी मातोश्रीवर बोलवलं, माझ्या घरी बोलवलं आणि एक आमदार असताना सुद्धा बाकीच्या आमदारांना मी शांत बसवलं, पण याला घरी बोलावून मी त्याला मंत्रीपद दिलं. सांगा ही माझी चूक झाली का? अर्थात मुद्दा तुमच्या देखील लक्षात आला असेल की ही गोष्ट आहे अर्थातच उद्धव ठाकरे यांनी केलेल्या बच्चू कडू यांच्यावर जे काय सडकून टीका केली त्याविषयीचा हा मुद्दा आहे. आता त्याचं झालं असं की 2 दिवसापूर्वी काही प्रहारचे जे मुख्य नेते होते त्यांनी शिवसेना ठाकरे गटामध्ये प्रवेश केला आणि त्या प्रवेशाच्या वेळी उद्धव ठाकरे यांचं छोटेखानी भाषण झालं. खरं जर बघितलं ना तर मागच्या 2-3 वर्षामध्ये उद्धव ठाकरे यांनी बच्चू कडू यांच्यावर कसलंही भाष्य केलं नव्हतं. पण देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला एक फोन केला आणि आपण सरळ गुवाहाटीला गेलो असा जाहीरपणे स्वीकार करणारे बच्चू कडू यांची तेव्हापासून मीडियावाल्यांनी फजिती करायला सुरुवात केली आणि त्यामुळं प्रत्येक वेळेस विरोधकासोबतच मीडियावर देखील संतापायचं काम बच्चू कडू यांनी केलं. पण इंटरेस्टिंग राजकारण असं आहे की उद्धव ठाकरे यांनी टीका केली, ताबडतोब बच्चू कडू हे संतापले, त्यांना सुद्धा राग अनावर झाला आणि त्यांनी एक हास्यास्पद असं स्टेटमेंट केलं. ते असं म्हणतायत की उद्धव ठाकरे यांनी मला घरी बोलवलं आणि त्यांनी मला मंत्री दिलं, मंत्रीपद केलं. हे जरी खरं असलं तर मग आम्ही पाठिंबा दिला म्हणूनच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले असं आम्ही म्हणायचं का? आणि आम्ही जर का पाठिंबा दिला नसता तर उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले असते का? हे म्हणतायत कोण? बच्चू कडू यांचे. ते स्वतः आता आमदार तर नाही आहेत, पण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांचे फक्त 2 आमदार होते, त्यातले हे आमदार त्यांना सोडून गेलेत आणि आता स्वतः बच्चू कडू यांच्याविषयी त्या तुम्हाला तर माहितीच आहे की ते आता शिंदे गटामध्ये गेलेले आहेत. पण ज्या वेळेस गोवा ठेवून परत आल्यानंतर मीडियाने याच बच्चू कडू यांना ज्यावेळेस हैराण करून सोडलं त्यावेळेस प्रेस कॉन्फरन्स घेत असताना बच्चू कडू यांनी असं सांगितलं होतं की माझ्या छातडावर आता जर कोणी तलवार घेतली, बघा तलवार घेऊन जरी माझ्यासमोर कोणी आलं, माझ्या छातीवर तलवार जरी ठेवली तर मी कसलाही मंत्रिपद घेणार नाही, कारण मी लाचार राजकारणी नाही. अशा प्रकारचे लांबसडक प्रेस कॉन्फरन्स घेणारे त्यांचे जुने व्हिडिओ सध्या अवेलेबल आहेत. आता हेच बच्चू कडू एका विधान परिषदेच्या आमदारकीसाठी त्यांनी स्वतःचा पक्ष फुकून टाकला, ते आमदार झाले आणि आता त्यांना मंत्रिपदाची देखील आस लागलेली आहे. आणि हे तेच बच्चू कडू होते ज्यांना एक आमदार असताना स्वतःच्या सगळ्या आमदारांना शांत ठेवून परिणामी इतकी मोठी रिस्क उद्धव ठाकरे यांनी घेतली आणि जेमतेम एक आमदार असणाऱ्या बच्चू कडू यांना थेट त्यांनी राज्यमंत्रीपद दिलं. पण शिंदे यांच्यासोबत गेल्यानंतर भारतीय जनता पक्षानं बच्चू कडू यांचा अलगद गेम केला. म्हणजे झालं कसं बघा, जे बच्चू कडू असं म्हणतायत की फडणवीस यांनी मला एक फोन केला आणि त्यांच्या एका फोनमुळे मी गुवाहाटीला गेलो, तेच देवेंद्र फडणवीस ज्यावेळेस बच्चू कडू संतापतात की मला मंत्रिपद का भेटत नाही, त्यावेळेस हेच फडणवीस असं म्हणतायत की बच्चू कडू वगैरे ते काय आमच्यासोबत वगैरे नाहीत, ते ज्यांच्यासोबत गेले वगैरे त्यांचं ते बघून घेतील. आणि याच बच्चू कडूंना पाडण्याचं काम कोणी केलं तर ते देवेंद्र फडणवीस यांनी केलं, कारण त्यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षाचा आमदार निवडून आलाय. म्हणजे भाजपचं वागणं हे तर स्पष्ट आहे, गरज सर्व वैद्य मरो असं आहे. पण आता भाजपशी म्हणा अंतर्गत असं म्हणा काय तर स्ट्रॅटर्जी आहे म्हणा बच्चू कडू यांची की भाजपशी लढायचं असेल तर सत्तेमध्ये घुसावं लागेल आणि त्यासाठी शिंदे गटाचा एकमेव पर्याय आहे. पण असं आहे ना की सत्तेची भुरळ त्यांना सुद्धा पडली आणि कुठेतरी एका आमदारकीसाठी त्यांनी स्वतःचा पक्ष बाजूला केला आणि ते शिंदे गटामध्ये गेले. पण गुवाहाटीला गेल्यानंतर तिथून आल्यानंतर ते प्रत्येक वेळेस असं म्हणायचंय की मला मोठं बजेटचं खातं पाहिजे, मला असं छटरपटर मंत्रिपद तर नाही पाहिजे, मला जर मंत्रिपद दिलं तर मोठं खातं पाहिजे. पण देवेंद्र फडणवीस यांना माहिती आहे की अशा लोकांना शांत कसं करायचं. आता मोठं मंत्रिपद तर बाजूला राहिलं, त्यांना छोट्याखानी महामंडळ सुद्धा दिलं गेलं नाही आणि त्यामुळं जायचं का राहायचं असं करता 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 विधानसभा पार पडली, ते पराभूत झाले. आणि आता जर का आपण सत्तेमध्ये नाही घुसलो तर आपल्यासोबत आपल्या पक्षाची वाट लागेल हे त्यांच्या लक्षात आलं आणि मग कुठेतरी सत्तेचे चव साखण्यासाठी म्हणून ते आता शिंदे गटामध्ये गेल्यात. पण उद्धव ठाकरे यांनी केलेली टीका त्यांना झोंबली, पण ते काउंटर करत असताना त्यांनी जे का विधान केलं ते काहीच हास्यास्पद वाटतंय, कारण
त्यावेळेस बच्चू कडू यांनी पाठिंबा दिला नसता म्हणजे ठाकरे यांचं सरकार गडगडलं असतं. अशा प्रकारचा एक ज्याला आपण म्हणतो ना की अतिशयोक्तीपणे भरलेलं ते वाक्य होतं. आणि त्यामुळं प्रत्युत्तर देत असताना कडू असं म्हणतायत की आम्ही पाठिंबा दिला म्हणून ठाकरे मुख्यमंत्री झाले. पण सध्या राजकारणामध्ये ज्याला आपण म्हणतो कृतज्ञपणा मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे. त्यामुळे केलेल्या उपकारांची कोणालाही जाण राहिली नाही आणि येणकेल्या प्रकारे सत्तेमध्ये घुसायचं हे एकमेव टार्गेट आहे. पण बच्चू कडू स्वतःचा बचाव करताना असं म्हणतायत की मी जर गद्दार असेल तर शिंदे यांच्यासोबत जे गुवाहाटीला गेले ते आमदार निवडून का आले. आणि हे खूप महत्वाचं स्टेटमेंट आहे. कारण बच्चू कडू यांना एक प्रकारे हे दर्शवायचं आहे जशी जनता तशी राजा तशी प्रजा. कारण लोक जर फारसा हा मुद्दा सिरियसली घेत नसतील आणि गद्दार गद्दार वगैरे असं म्हणणाऱ्यांना लोक पुन्हा पुन्हा मतदान करून ज्याला आपण म्हणू शकतो की 1500च्या आड जर का मतदान करून निवडून येणार असतील तर मग मी स्वतः 5 वर्ष का बरं वाया घालवायचे हा कुठेतरी सांगण्याचा प्रयत्न बच्चू कडू यांचा आहे का. कारण शिंदे यांच्यासोबत गेलेले 10-5 आमदार सोडले ते बाकी सगळेच निवडून आले आणि त्याला निवडून कोणी दिलं तुम्ही आम्ही. त्यामुळं या सगळ्या विश्लेषणावर आपलं मत काय कमेंट नक्की करा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा. धन्यवाद.